प्रेज प्रभू येशूच्या नावाला मी धन्यवाद देते, प्रभू येशूचा गौरव करते। प्रभू येशूमध्ये माझ्या प्रत्येक बहीण भावाचं मी स्वागत करते। आज पाहणारे दुसरे इतिहास 20वा अध्याय आणि 6वं वचन। तो म्हणाला, हे आमच्या पूर्वजाच्या देवा परमेश्वरा, तू स्वर्गाचा देव आहेस ना, राष्ट्राच्या सर्व राज्यावर तू शासक आहेस ना। तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुझ्यासमोर टिकाव धरवत नाही। हालेलुया। खरोखर आज परमेश्वर म्हणतो, तुझ्या हाती एवढे सामर्थ्य आहे की तुझ्यासमोर कोणाचाही टिकाव लागणार नाही। आणि खरोखर आपण ज्या विश्वासाने, ज्या आशेने आपण ज्या परमेश्वरावर भरोसा ठेवलेला आहे आणि ज्याच्याजवळ आपण प्रार्थना करतो, त्याच्यासमोर कोणत्याही सैतानाचं अडखळण आपल्या देवासमोर टिकाव धरणार नाही। या विश्वासाने ज्यावेळेस आपण प्रार्थना करणार, कारण प्रभू म्हणतो, तुझ्याच विश्वासाने तुला प्रतिफळ मिळणार आहे। आज आपला विश्वास कसा आहे की मी ज्या परमेश्वराची प्रार्थना करते त्याच्यासमोर कोणत्याही सैतानाचं टिकाव लागणार नाही, कोणत्याही दुष्टाचं टिकाव लागणार नाही आणि कोणत्याही समस्याचं सुद्धा टिकाव लागणार नाही। कारण ज्याच्याकडे आपण जातो तो जिवंत देव आहे आणि तो स्वर्गीय देव आहे आणि स्वर्गीय देव आपल्याला सर्व परिस्थितीमध्ये अद्भुतरित्या आशीर्वाद मोकळे करणारा परमेश्वर आहे। म्हणून आपण प्रार्थना करू, प्रभू येशू, आज तुझ्यासमोर कोणत्याही दुष्टाचं बापा टिकाव लागणार नाही। जसा तो मोशे बरोबर होतास तसाच तो आमच्या बरोबर सुद्धा आहेस प्रभू, आणि जसा येशूपाठ बरोबर होतास तसाच तो आमच्या बरोबर आहेस। जसा तो ज्या सेवकांबरोबर होतास तसाच तो आमच्या बरोबर आहेस प्रभू। त्याच विश्वासाने आज आम्ही प्रार्थना करतो प्रभू, त्याच विश्वासाने आम्ही तुझ्याकडे धन्यवाद देतो प्रभू। आज आम्ही ज्या विश्वासाने, आशेने तुझ्याकडे बापा प्रार्थना करते प्रभू, कोणत्याही दुष्टाचं आमच्या देवा तुझ्या पुढे टिकाव धरणार नाही। त्या देवावर आम्ही भरोसा ठेवून प्रार्थना करत असना प्रभू, आमच्या प्रत्येक बहिणीच्या, भावाच्या, प्रत्येक कुटुंबाच्या समस्या, अडचणी प्रभू असतील, त्या समस्या प्रभू, आम्ही समस्यापेक्षा आमचा प्रभू खूप मोठा आहे आणि त्या विश्वासाने मी प्रार्थना करत असना का कोणत्याही समस्याचं बापा तुझ्यासमोर टिकाव लागणार नाही, असा माझा विश्वास आहे प्रभू। आणि तू उत्तर देणारा परमेश्वर आहेस प्रभू, अद्भुतरित्या कार्य करणारा परमेश्वर आहेस प्रभू, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देते। आज जे बापा तुझा व्हिडिओ पाहतील प्रभू, त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आशा तू निर्माण कर प्रभू, त्यांच्या जीवनात प्रार्थनेचं वरदान तू दे प्रभू। आणि बापा जिवंत देवा, जसं येशूफाट जसा प्रार्थना करत असतो तसं आमचं प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू दे आणि तू आम्हाला उत्तर दिलंस, त्याबद्दल मी तुला धन्यवाद देऊन येशू ख्रिस्ताच्या नावात मागते, म्हणून तू ऐक, आमेन।